वा मस्त हा? माई या ते काय ग माई काय पितेस? अरे सासूबाईंचे लाड करणं चालू आहे. इतक्या दिवस नव्हती ना घरात म्हणून तर काय काय खायला प्यायला घालते मला. अच्छा अच्छा अच्छा. ते तुला पण हवंय का आदित्य? अरे काय आहे ते सांग तर. अरे सेमी फालुदा केलाय, थंडगार सब्जा आणि थंडगार वाळ्याचं सरबत मिक्स केलंय. देऊ? अरे वा 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 वा, ऐकूनच थंड वाटलं. दे दे दे. हे पण सेमी का? फुल का नाही केलास फालुदा? अरे काय झालं ना, एक तर आईस्क्रीम नव्हतं घरात आणि दुसरं म्हणजे मला शेवया करायचा जरा कंटाळा आला होता. पण सब्जा भिजत घातला होता. मग मी विचार केला की काहीतरी नवीन पदार्थ करूया, म्हणून मग वाळ्याचं सरबत आणि सब्जा असं मिक्स केलं. झाला सेमी फालुदा. बरं तुला काय देऊ? वाळ्याचं सरबत देऊ, मँगो देऊ की स्ट्रॉबेरीज देऊ? ते आपल्याकडे सगळं आहे. अरे वैसे तो कुछ भी चलेगा, लेकिन फिलहाल के लिए ते वाळ्याचं सरबतच दे. अरे ते तर रेडीच आहे, आलेच. आहे का ग? हो आहे, बघ घ्या. थँक्यू. वेलकम. अरे काय माहितीये का, माईंना उन्हाचा त्रास होतो हे फक्त निमित्त आहे. अरे आता मुलंही येतील ना, त्यांनाही देते जरा थंड सरबत. आणि माई, मुलांनी जर हट्ट केला ना आईस्क्रीम पण पाहिजे म्हणून, तर सरळ मी पल्लवलाच दामटवणार आहे आईस्क्रीम आणायला. अरे वा, म्हणजे मला डबल धमाका आहे. आईस्क्रीम सकट पुन्हा एकदा. अहो माई काय चाललंय तुमचं? चालतं ग. अरे आदित्य, तुझं फ्लाईट होतं ना आता, म्हणजे म्हणून लवकर आलायस ना तू ऑफिस मधून घरी? यस. अगो बाई, हो की काय? अरे मग जास्त पिऊ नकोस. ते विमानात मिळतं ना काहीतरी खायला प्यायला. काय छे ग माई, ते कोण खाणार? ते अजिबात चांगलं नसतं आणि ते मूर्ख किमतीला विकत घ्यावं लागते. अरे पण विमानाच्या तिकिटातच तुम्हाला सगळं मिळतं ना खायला प्यायला. त्याचेच तर एवढे पैसे घेतात. माई, ते नानांच्या काळात, आता विसरायचं ते सगळं. ते फक्त लॉंग फ्लाइट्स वरच अवेलेबल असतं. हो का? मग बाबा पोटभर खाऊन जा हो. हवं तर पार्सल पण देतो आम्ही तुला, काहीतरी पराठा वगैरे. काय ग? आणि सरबत अजून घे मग. अहो माई, नाही नाही म्हटलं, सरबतानी काय होणार आहे? बायकोला भेटायची ओढ लागलीये ना, या फालुद्यांनी वगैरे काही नाही होणार आहे त्याचं. काय यार विजय, आता किती खेचणार आहेस माझी? अरे म्हणजे काय, तू डिक्लेअरच केलंस ना. माहितीये ना माई, 8 दिवस सुद्धा बायको शिवाय राहू शकत नाही म्हणे. आता तुला असंच छळणार आहे आम्ही, कळलं ना? आणि आता तर डायरेक्ट आणायलाच चाललाय तिला. हं? म्हणजे काय, तुला आता आमची बोलणी ऐकून घ्यायलाच लागते. का ग छळतेय? माई आणि आत्ता पुरतं नाही, जन्मभर ऐकून घ्यायला लागणार आहे तुला, काय मस्त कळलं ना? झालंय सरबत, माहितीये तुला? गप्प बस. अरे सुंदर, अप्रतिम. विषय बदलू नका. झाला ना काढून फोटो. अरे कायले पाय पडून राहिली, मला बुड्ढा करून राहिली की तू. चला चालू तर तुमच्या जांगड गुत्ता. गुड मॉर्निंग कॅन्डिडेट. मुत्तेमवार, तुमच्या व्यवस्थापनामुळे हे 8 दिवस खरंच खूप छान गेले. हो, तुमच्यामुळे चैतन्य होतं वातावरणात. वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या गावाहून आलेल्या सगळ्यांना तुम्ही एकत्र बांधून ठेवलं. खरंच असं वाटतंय ना की आम्ही गावी असलेल्या आमच्या नातेवाईकांकडे चाललोय. आपण समजे एकमेकांचे नातेवाईकच ना. जगातले समजे लोक एकमेकांचे नातेवाईकच असतात ना. प्रभाताई म्हणते, हसत खेळत राहावं, आनंदी राहावं. काय बरोबर बोलून राहिलो ना अंजली ताई मी ना? हो. आता तुम्ही मुंबईच्या कॉलेजवर कधी येणार? त्याशिवाय आपली भेट कशी होणार? आता पुढच्या वर्षी रिफ्रेशर कोर्स असते ना, त्याला तुम्हाला इकडेच यावं लागते ना. अच्छा, असंही असतं का? बरं आहे मग. चला मग, ऑल द बेस्ट. माझ्याकडून काही चूक भूल झाली असन तर मला माफ करा. आमचं तर जेवण बी तुम्हाला तिखट लागलं ना बाप्पा. जेवण तिखट असलं तरी तुमचा स्वभाव गोड आहे ना, त्यामुळे बरोबर बॅलन्सिंग झालं. चला मग, उद्यापासून मागच्या बॅचचा रिफ्रेशर कोर्स चालू होऊन राहिला. त्याची तयारी करणं पडेल ना मला. येतो मग मी ना.